नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कटोरीचा टक्स टाकण्याची योग्य पद्धत. जर तुमचाही कटोरीचा टक्स तिरका येत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तुमचा कटोरीचा टक्स तिरका कधीच होणार नाही आणि कटोरीचा टक्स तिरका होण्याची कारणं काय आहेत तेही आपण पाहूयात. तर कटोरी जोडताना आपण बऱ्याच वेळा काय करतो, अगोदर योगपट्टी आणि कटोरीचा पार्ट जोडून घेतो आणि मग टक्स टाकतो. तर ही पद्धत अगदी चुकीची आहे. कटोरीचा टक्स टाकताना अगोदर कटोरीला टक्स टाकून घ्यायचा आहे. तुम्ही जे काही मार्जिन सोडलेले असेल त्यानुसार कटोरीला टक्स टाकायचा आहे आणि मग योगपट्टीला ही कटोरीचा पार्ट जोडून घ्यायचा आहे. आता टक्स टाकताना अशी कटोरी सेंटरला फोल्ड करायची आहे, जिथे आपण खाली 1.5 इंच वाढवलेलं असतं आणि साईडलाच सुद्धा 1.5 इंच वाढवलेलं असतं. मी 1.5 इंच वाढवते. तुम्ही जर 1.25 इंच वाढवत असाल तर तुम्ही इथे 1.25 इंच घेऊ शकता. त्यानंतर मी इथं टक्सची उंची घेतलेली आहे 3.25 इंच आणि हा पार्ट मी असा मार्किंग करून घेतला आहे आणि याच पार्टवरती शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारताना अगदी सरळ येईल. जास्त टोक हवा असेल तर अगदी सरळ घ्यायची आणि कमी टोक हवा असेल तर थोडंसं वरती तिरकं घ्यायचं आहे. तर पहा, मला इथे अगदी टोक छान हवा होता म्हणून मी अगदी सरळच ही शिलाई मारून घेणार आहे. नंतर या पद्धतीने हा कपड्याचा थोडासा भाग कट करायचा, म्हणजे पप जो आहे तो छान येतो कटोरीला. तर पहा, कटोरीचा आकार किती सुंदर आलेला आहे. आता ही कटोरी व्यवस्थित योगपट्टीला जोडण्याची ही पद्धत आहे, तीही व्यवस्थित फॉलो करायची आहे. तर काय करायचं, योगपट्टी जोडताना उजव्या साईडची अगोदर वरच्या बाजूने खाली शिलाई मारून घ्यायची आहे. तर पहा, या पद्धतीने योगपट्टीवर हा कटोरीचा पार्ट व्यवस्थित ठेवायचा आहे आणि जी तुम्ही शिलाई मार्जिन सोडलेली आहे अगदी त्याच शिलाई मार्जिननुसार शिलाई मारायची आहे. 1/4 इंच किंवा त्यापेक्षा 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता, पण त्यापेक्षा जास्त किंवा फार कमी घ्यायची नाही. जास्त घेतली तर आकार बिघडतो आणि कमी घेतली तर ब्लाऊज लवकर उसवला जातो, खराब होतो ब्लाऊज. त्यामुळे 1/4 इंच भरपूर होते, अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी. तर या पद्धतीने तुम्ही कटोरीचा टक्स चेक करू शकता. तर अगदी योगपट्टीचा जो शोल्डरचा भाग आहे त्याच्या सेंटरला हा टक्स दिसला पाहिजे, म्हणजे ही परफेक्ट कटोरी झाली. तर आता मी ते डबल शिलाई मारून घेते. आपण कुठलाही ब्लाऊजचा पार्ट जोडताना डबल शिलाई मारणं गरजेचं असतं, म्हणजे ब्लाऊज परफेक्ट होतो. तर शिलाई मारून घेतली आहे. आता मी तुम्हाला इथे क्रॉसपट्टीसुद्धा जोडून दाखवते. तर बऱ्याच वेळा क्रॉसपट्टी जोडतानाही त्रास होतो. आता इथे कटोरी जोडल्यानंतर खाली थोडं एक्स्ट्राचं कापड वाटत असेल, हे आपण कटोरी वाढवतो त्यामुळे असं थोडंसं वाढलं जातं. तर काही प्रॉब्लेम नाही, थोडंसं शिलाई मारून घ्यायचं आणि थोडं कट करून घ्यायचं. तर या पद्धतीने आता क्रॉसपट्टी घ्यायची आहे, जी अस्तरला मी अगोदरच जोडून घेतलेली आहे. जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने ठेवायची आहे क्रॉसपट्टी आणि खालच्या बाजूनं 1/4 इंच मार्जिन घेऊन अगदी अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडायची आहे. शिलाई मार्जिन सगळीकडे सारखंच ठेवायचं आहे, तरच ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. आता क्रॉसपट्टी जोडून झाल्यानंतर वरचा पार्ट या पद्धतीने फोल्ड करून मधोमध घ्यायचा आहे दोन्ही पट्ट्यांच्या आणि पुन्हा जी शिलाई आहे त्याच शिलाईवरती खालची अस्तरची पट्टी व्यवस्थित ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने उजव्या बाजूचा पार्ट आपला तयार आहे. दोन्ही बाजूचे पार्ट असेच तयार करून घ्यायचे आहेत. आता ही पट्टी पलटून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने म्हणजे क्रॉसपट्टीच्या खालच्या बाजूने पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे क्रॉसपट्टीचा आकारसुद्धा तुम्ही चेक करू शकता, किती छान आलेला आहे. आता पुढच्या बाजूने थोडंसं ओपन असतं, तिरकं वगैरे असेल तर या पद्धतीने शिलाई मारून सरळ करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, अगदी सुंदर कटोरी झालेली आहे. याच पद्धतीने दुसरा पार्टही आपण तयार करून घेऊ. पण आता दुसरा पार्ट तयार करताना इथं उलटं धरायचं आहे, खालच्या बाजूने शिलाई मारायची नाही. तर हा पार्ट बऱ्याच जणींना खूप अवघड जातो. तर या पद्धतीने तुम्ही ठेवायचा आहे. आधी पट्टी जोडून क्रॉसपट्टी कटोरीच्या भागावरती ठेवायची आहे आणि मग उलटं करून घ्यायचं आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे. इथे एकदा शिलाई मारून झाली, चेक करायचे घुडी आडी नाही ना. आडी असेल तर व्यवस्थित करून घ्यायचे,
कारण लेफ्ट पार्टला थोडासा जोडायला नवीन मैत्रिणी असतील तर प्रॉब्लेम येतो आणि खालच्या बाजूने जर जोडायला गेलं आणि वरती जिथं आपण गळ्याचा आकार दिलेला आहे तिथे कमी पडलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे काय करायचं, आणि जास्तही झालं तर आकार बिघडतो. त्यामुळे याच पद्धतीने लेफ्ट साईडची कटोरी जोडून घ्यायची आहे. त्यानंतर इथे सुद्धा क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगितलेले हे पॉईंट्स कसे वाटले आणि माझी कटोरी जोडण्याची पद्धतही कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ बनवण्यामागे खरंच खूप मेहनत असते. दिसत असेल 5-7 मिनटाचा व्हिडिओ, पण यामध्ये 3 ते 4 तास आरामशीर निघून जातात. कारण शूटिंग करणं झालं, तुम्हाला समजवून सांगताही शिवताना वेळ होतो. त्यानंतर एडिटिंग वगैरे करावं लागतं, अपलोडिंगलाही वेळ लागतो. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की फक्त 6 किंवा 7 मिनटाचा व्हिडिओ असतो, पण त्यामागे खरंच खूप मेहनत असते. आणि त्यासाठी तर एक लाईक झालंच पाहिजे. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेलच तर कमेंट करून सांगा आणि एक लाईक जरूर करा. म्हणजे मलाही अजूनही व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला छान छान माहिती देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि हो, चॅनलवरती नवीन असताल आणि तुम्हाला जर शिलाईविषयी व्हिडिओ पाहायला आवडत असतील, डिझाईन्स पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा. तर चॅनल आपलाच आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हालाही पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर फायनली ते तुम्ही पहा, कटोरी ब्लाऊज अगदी व्यवस्थित आणि कटोरी पहा किती छान आलेली आहे. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी.